सर मला एक विचारायचं होतं, की आता आपण जर का पॉलिटिक्स घेतला तर ह्याच्यानंतर पुढे कशामध्ये हे करू शकतो? पॉलिटिक्स घेतलं तर पहिला चॉईस आहे म्हणजे एम ए करायचं आणि पुढे टीचिंग लाईन मध्ये यायचं. ओके. दुसरं आहे ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सला तुम्हाला पुष्कळ स्कोप आहे. ओके. आणि थर्ड म्हणजे जर्नलिझम वगैरेकडे तुम्हाला जायचं असेल तर. ओके. चौथं क्षेत्र आहे ते लॉला सुद्धा बराच उपयोग होतो त्याचा. तर आपल्याला काय काय डिस्कस करायचंय ते 5 भाग केले आहेत त्याचे. ओके. आपल्याला सुरुवातीला थोडंसं टेलिग्राम ग्रुप बद्दल बोलायचं आहे. आणि हा सर. सेमिस्टरचं आपलं हे जे सेमिस्टर आहे आता ते कधी प्रत्यक्षात सुरू होईल ते माहित नाही, पण त्याचे टीचिंगचे काही कॅल्क्युलेशन्स मी मांडले आहेत ते पण तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर तुमच्या परीक्षांबद्दल बोलायचं आणि ऍडमिशन प्रोसेस बद्दल. सिलेबसची चर्चा आपण सुरुवात केलेलीच आहे, तर ती थोडीशी विस्ताराने इथे करणार. आणि ऑनलाईन टीचिंग याच्याबद्दल एक 2-4 गोष्टी वेगळ्या सांगायच्या आहेत. आणि शेवटी तुमचे एक्सपिरियन्सेस एकूण मागच्या 2-3 महिन्यातले तुमचे काही प्रश्न असतील आणि तुमच्या शंका असतील तर त्या बघायच्या. टेलिग्राम ग्रुपचं मी मगाशी म्हणत होतो तुम्हाला, ते वैशिष्ट्य हे आहे की इथे तुम्ही पोल्स घेऊ शकता. आता इथे पहिलं जे पोल मी दाखवतोय तुम्हाला ते घ्यावं असं माझे कित्येक वर्ष डोक्यात असायचं की कोण कुठल्या भागातून आहे, इथपासूनच आपण महाराष्ट्राच्या पेपरची सुरुवात करावी. तर हे या वर्षी अगदी सहज जमलं. जे इथे तुम्हाला दिसतं की मॅक्झिमम लोक आहेत ते आपले कोकणातून आलेले दिसत आहेत. त्याच्या खालोखाल आहेत पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचे काही जणांनी उत्तर दिलंय आणि मराठवाडा, विदर्भाचं कोणीही नाही. तर असे पोल्स आपल्याला इथे घेता येतात. मीडियम कोणतं आहे तर 15% लोकांनी सांगितलं इंग्लिश मीडियम. आता ते कोण आहेत ते मलाही बघावं लागेल, ते ग्रुपमध्ये आपण नंतर बघू. पण एकूण हा टेलिग्राम बराच सोयीचं आहे. 24 जूनला आपण सुरुवात केली, 23 मेंबर्स आत्ता आहे. आपण 10 तासांचा जवळजवळ व्हिडिओ कंटेंट त्याच्यावर टाकलाय. मी त्या ग्रुपवर ते पण टाकलंय की काय काय कंटेंट टाकला होता. तर अपेक्षा अशी आहे की तुम्ही प्रत्येक फिल्म जी टाकली आहे किंवा रेफरन्स व्हिडिओचा असेल तर तो व्यवस्थित पहा, त्याच्या नोट्स काढा. म्हणजे स्वतःच्या नोट्स काढायला सुरुवात करा तुम्ही आता. ते जास्त महत्वाचं आहे. आतापर्यंत कुणी कोणकोणते फिल्म्स पाहिल्या? 3 फिल्म्स मोठ्या मी टाकल्या होत्या. सर मी तर 3 फिल्म बघितल्या. हा. वासुदेव बळवंत फडके पुरुष आणि बोलतात एक नाटक होता घाशीराम कोतवाल. हा, तर तिन्हींचाही आपल्या सिलेबसशी संबंध आहे जवळून. त्याच्यामुळे प्रत्येक रेफरन्स जर टाकतो मी काहीतरी सिलेबसशी संबंधित आहे, विषयाशी संबंधित आहे, असंच काहीतरी असणार आहे. ते पाहणं. आता 4 दिवसामध्ये आपण 10 तासाचे व्हिडिओ कंटेंट टाकले. हा मला असं वाटतं की ऑनलाईन हे जास्त फायदेशीर आहे, जास्त सोयीचं आहे. फक्त तुमच्याकडनं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन गरजेचं आहे. ते कंटेंट किती प्रकारचा असू शकतो ते बघा. पोल्स आहेत, क्विजेस आहेत, व्हॉइस मेसेजेस, फॉर्म्स आहेत, ई सर्टिफिकेट्स आहेत, छोटी मोठी उत्तरं तुम्ही देऊ शकता, इमेजेस टाकू शकता. डिस्कशन तर अनलिमिटेड चालू राहतं. तुझा तो प्रश्न क्लिअर झाला ना? हो, ते एडी आणि बीसी. एडी आणि बीसी. तर ती एक इमेज सगळं क्लिअर करून जाते. व्हिडिओज मधूनही स्पष्ट होतं बरंचसं. फक्त आपल्याला काय आहे की टीचिंग असंच चालू राहणार आहे. फॉर्मॅट थोडासा बदलेल आपला आणि रेग्युलर क्लासेस सुरू झाले तर परत आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण जाणारच आहोत. तर गुगल मॅप्स हे इथे मला परत विशेष सांगायचं आहे. गुगल मॅप्सचा जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा तुमच्या इंटरनॅशनल पॉलिटिक्सच्या पेपरच्या दृष्टीने उपयोगाचं होईल. आपलं एक सेमिस्टर साधारणपणे 90 दिवसांचं असतं. वर्षाचे 180 दिवस भरावेत असं नियम आहे. एका सेमिस्टरचे 90 दिवस.
म्हणजे साधारणपणे 15 आठवडे, 11 पिरियड्स आपले पर वीक असतात. 11 पैकी आपले टाइम टेबलच्या अडचणीमुळे 8च होऊ शकतात. मॅक्झिमम लेक्चर 15 गुणिले 11 केलं तर 165 लेक्चर्स आपल्याला एका सेमिस्टरमध्ये मिळतात. तर आपण कधी असं बघत नाही. 49 मिनिटाचा 1 तास म्हणजे 8000च्या आसपास काही मिनिटं होतात. 134 तास होतात. म्हणजे आपल्याला तिथे 134 तासच अवेलेबल आहेत. इथे आपण अनलिमिटेड ऑनलाईन 24 आवर्स आहोत. 24 आवर आपण काम नाही करणार, वेळ भरपूर उपलब्ध आहे. त्यामुळे 134 जरी दिसत असले तरी त्याच्यात परत सुट्ट्या असतात, व्हेकेशन्स असतात, पाऊस पडला म्हणून आलो नाही, तुम्ही कुठेतरी क्लासेस स्किप करता, कधी 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 आम्ही रजा घेतो, काही फंक्शन असतं कॉलेजमध्ये. तर या सगळ्यामुळे 134 तास दिसत असले तरी प्रत्यक्षात ते 100च्या खालीच होते. तर आपल्याला इथे बेनिफिट हा मिळणार आहे की पुष्कळ वेळ इंटरॅक्शन करता येणार आहे. तर ऑफलाईन म्हणजे रेग्युलर आपल्या पद्धतीमध्ये जेवढा वेळ मिळतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला इथे मिळणार आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही नंतर विचारा, पण साधारणपणे प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल? तुम्हाला जर क्रॉस केटी नसेल, म्हणजे माझ्या आत्ताच्या इंटरप्रिटेशन प्रमाणे, आत्ताच्या माहितीप्रमाणे क्रॉस केटी नसेल तर तुम्ही आता प्रवेश घेऊ शकता TY मध्ये. आणि प्रवेश प्रक्रिया आत्ता तरी असं म्हणतात ते की ऑगस्ट मध्ये सुरू होईल, पण प्रत्यक्षात माहिती नाही. अर्थात पेपरकडे लक्ष ठेवा, आपल्या ग्रुपमध्ये लक्ष ठेवा, कॉलेजचा ग्रुप जॉईन करा टेलिग्रामचा. कॉलेजचा पण एक वेगळा टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याच्यावरती मेसेजेस असतात. तर तिथे तुम्हाला कळेल की प्रवेश प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल, ती कशी असेल, ती ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, जे काय असेल ते तिथे तुम्हाला कळेल. चौथ्या सेमिस्टरची परीक्षा तुमची रद्द झाली आहे हे निश्चित. चौथ्या सेमिस्टरचा रिझल्ट म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरला तुम्हाला जेवढे मार्क मिळाले होते तेवढेच तुम्हाला चौथ्या सेमिस्टरला मिळतील. म्हणजे तिसऱ्याला तुम्हाला एखाद्या विषयामध्ये 50 मार्क आहेत तर ते चौथ्याला तेवढेच दाखवले जातील आणि तसाच रिझल्ट तुमचा तुम्हाला दिला जाईल. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही विषय राहिले असतील तरीही तुम्हाला TY ला ऍडमिशन मिळेल. फक्त प्रश्न क्रॉस केटीचा आहे, ते मी आणखीन सरांशी पण बोलेन किंवा मग युनिव्हर्सिटीचं सर्क्युलर काही आलं तर ग्रुपमध्ये तुम्हाला कम्युनिकेट करेन. आता हे प्रेझेंटेशन हा भाग तुम्ही पाहिलेला होता. सेमिस्टर 5 राज्यशास्त्र, दोन विषय तुम्हाला घ्यायचे आहेत 5व्या सेमिस्टरमध्ये, राज्यशास्त्र आणि मराठी किंवा अर्थशास्त्र. आता बहुतेकांनी सांगून टाकलं की राज्यशास्त्र आणि मराठी आम्ही घेणार. प्रत्येक विषयाचे 3 पेपर असतील, असे एकूण 6 पेपर यावर्षी तुम्हाला आहेत. FY ला तुम्हाला 6 होते, SY ला 8 होते, आता पुन्हा 6 पेपर असतील. प्रत्येकाला 100 गुण, म्हणजे एकूण गुण असतील 600. 300 गुण राज्यशास्त्राचे आणि 300 गुण दुसऱ्या विषयाचे. आता राज्यशास्त्राचे 3 पेपर आहेत. जागतिक राजकारण, पाश्चिमात्य राजकीय विचार आणि आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण. या पेपरला प्रोजेक्ट आहे तुम्हाला 80+20. दुसऱ्या विषयामध्ये पण तसंच असेल. पेपर नंबर 6 ला प्रोजेक्ट असेल, 80 मार्काचा पेपर आणि 20 मार्काचा प्रोजेक्ट. तो तुम्हाला केव्हा तरी ऑगस्ट एंड पर्यंत सबमिट करायचा, ते आपण ठरवू. तर पेपर नंबर 4, 5 आणि 6 असे 3 पेपर्स आहेत. पेपर नंबर 1 तुमचा FY BA मध्ये झाला, 2 आणि 3 SY BA मध्ये झाले आणि आता 4, 5 आणि 6. तर तुमचा फायनल रिझल्ट असेल तो असा FY ते TY या सगळ्या पेपर्सचे मार्क, सगळ्या विषयांचे मार्क एकत्र करून ॲव्हरेज काढून फायनल रिझल्ट केला जाईल. तर सध्या तुम्हाला 3 पेपर द्यायचे.
जागतिक राजकारण, पाश्चिमात्य राजकीय विचार आणि आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण. या लिंक्स तुम्ही पाहिल्या असतील. आपल्या कॉलेजची साईट आहे, त्याच्यावरती सर्व सिलेबसचे डिटेल्स आहेत आणि बरेचसे नोट्स किंवा काही रेफरन्सेस त्याच्यावरती बी दिलेले आहेत. तर पेपर नंबर 4 जे जागतिक राजकारण काय आहे ते थोडक्यात आपण बघू. आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलंय. तर आंतरराष्ट्रीय संबंध अनेक प्रकारचे असू शकतात. राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा विषयक, म्हणजे खेळाडू आपले पाकिस्तानमध्ये जातात, पाकिस्तानमधले आपल्याकडे येतात. व्यापारी संबंध असतात, अनेक प्रकारचे संबंध असतात. तर आंतरराष्ट्रीय संबंध ही संकल्पना खूप व्यापक आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारण ही मर्यादित संकल्पना आहे, तरी ती जास्त प्रभावी आहे. म्हणजे पाकिस्तानची मॅच जर आपलं राजकारण स्थिर असेल आणि व्यवस्थित चाललं असेल तर मॅच होऊ शकते, तर व्यापार होऊ शकतो, तर बाकीचं काही आणखीन होऊ शकेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध ही व्यापक गोष्ट असली तरी आंतरराष्ट्रीय राजकारण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. राजकारण व्यवस्थित असेल तर बाकीचं सगळं व्यवस्थित चालेल. दुसरी संकल्पना इथे अभ्यासायची आहे ती म्हणजे राष्ट्रहित. आता राष्ट्रहित म्हणजे काय? आता चीनच्या संदर्भात बरीच चर्चा आपल्या राष्ट्रहिताची चाललेली आहे. तुम्ही काही क्लिप्स बघितले असतील की लोक आपले स्वतःचे टीव्ही 4थ्या मजल्यावरून फेकून फोडतायत, त्याच्यावर नाचतायत. का? तर तो चीनचा टीव्ही आहे, मग त्याचा निषेध व्यक्त करायचा. असा निषेध व्यक्त केल्याने, आपलाच टीव्ही फोडल्याने नुकसान आपलंच होणार आहे. चीनचं नुकसान कुठलंही नाहीये. चीनकडून आयात बंद करून टाका. चीन आपल्याला जी वस्तू पाठवतो त्याच्या एकूण व्यापाराच्या 2-3% भारतामध्ये पाठवले जातात. तर 2-3% त्यांचा व्यापार बंद होईल, निश्चितपणे बंद होईल. पण त्यांचं 2-3% याचा अर्थ आपले खूप मोठं प्रमाण आहे आणि आपले खूप मोठे उद्योग त्यांच्या आयातीवरती अवलंबून आहे. तर हे सर्व अडचणीत येतील. त्यामुळे सरकार सुद्धा एकदम घाईनी निर्णय घेत नाहीये. तुम्हाला लक्षात आलं असेल, काही प्रोजेक्ट त्यांनी बंद केले. पण सिम्बॉलिक काही गोष्टी करण्यापेक्षा डिप्लोमॅटिकली विचारपूर्वक गोष्टी करणं हे राष्ट्रहित. राष्ट्रहित म्हणजे काय हे खूप गुंतागुंतीची संकल्पना आहे. सिम्बॉलिक गोष्टी नाही आहेत फक्त त्याच्यामध्ये. सत्तेचा समतोल ही एक आणखीन इंटरेस्टिंग संकल्पना आहे. म्हणजे आत्ताच्या घडामोडीमध्ये परत तुम्हाला दिसेल की भारतावर चीनने हल्ला केला तर अमेरिकेला लक्षात आलं की समतोल बिघडतोय, चीनकडे झुकतोय बॅलन्स. तर अमेरिकेने घोषणा केली की आम्ही भारताची मदत करू, आम्ही भारताकडे सैन्य पाठवू. हेच जर आपण काहीतरी आक्रमक कारवाई पाकिस्तानच्या बाजूने केली असती किंवा पाकिस्तानच्या दिशेने केली असती तर अमेरिकेने सांगितलं असतं की भारताने आपल्यावर स्वतःवर नियंत्रण ठेवावं. म्हणजे हे सत्तेचा समतोल राखण्याचे प्रयोग आहेत, राखण्याचे प्रकार आहे. तर हे इतिहास काळापासून चालत आलंय, त्याची उदाहरणं बघायची आहेत आणि आत्ताचा समतोल कसा आहे, कोण राखत आहे हे बघायचं. त्यानंतर आहे संघर्षाचं बदलतं स्वरूप. महाभारत, रामायण सध्या तुम्ही बघताय. संघर्ष कसे असायचे? शंख फुंकला जायचा, रथावरून दोन बाजूला 2 सैन्य मैदानात येत आहेत. तुम्ही टीव्हीवरती साधारणपणे तसंच बघता. आणि मग हल्ला केला जातो, शंख फुंकून घोषणा केली जाते युद्ध सुरू झाल्याची. संध्याकाळच्या वेळेला युद्ध थांबवलं जातं. तर हे सगळे नियम आता बाद ठरले. युद्ध आता केवळ युद्धभूमीवर चालत नाही, युद्ध डिक्लेअर करून चालू केलं जात नाही, ते कायमचं चालू असतं. रशियानी फेसबुकच्या, ट्विटरच्या आधाराने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला आणि तिथे त्यांना हवा तो राष्ट्राध्यक्ष निवडून आणला. म्हणजे
युद्ध संघर्ष आता मिळेल त्या साधनांच्या मदतीने केला जातो. जागतिक राजकीय अर्थव्यवस्था, आता ट्रम्प अर्थव्यवस्था, एखादा म्हणेल की अर्थव्यवस्था ही स्वतंत्र गोष्ट आहे, अर्थव्यवस्था वेगळी राजकारण वेगळं, तर तसं असत नाही. अर्थव्यवस्था ही पुन्हा राजकारणानेच नियंत्रित केलेली असते. ट्रम्पला इराण संपवायचा आहे, तर ट्रम्पने इराणची मुस्कटदाबी केली. त्याने भारतासकट सगळ्यांवर दबाव आणला की इराणकडून तेल घेऊ नका. म्हणजे तेल घेणं, तेल खरेदी करणं ही आर्थिक बाब आहे, पण प्रत्यक्षात राजकीय निर्णय झाला आणि त्याच्यामुळे भारताने सुद्धा मग इराणकडून तेल घेणं बंद केलं. त्याच्यानंतर आपल्याला या सेमिस्टरमध्ये पाहायचं आहे ते युरोपियन युनियन. राष्ट्र एकत्र येतात आणि संघटना बनवतात, त्याच्यामुळे त्यांना बळ मिळतं. त्यांच्याकडे जे नाही आहे ते दुसऱ्याकडे असतं, दुसऱ्याकडे नाही ते यांच्याकडे असतं, ते एकमेकांना सहकार्य करतात आणि आपली ताकद वाढवतात. युरोपियन युनियन हे अशा राष्ट्रांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या संघटनेचं सगळ्यात यशस्वी उदाहरण आहे. पण अर्थात त्याच्यात सुद्धा आता प्रॉब्लेम्स सुरू झाले आहेत आणि तिथे सुद्धा कटकटी बऱ्याच आहेत. ते युनियन मधून इंग्लंड बाहेर पडलंय, बाकीचे बाहेर पडण्याच्या गोष्टी करतात, ते सगळं आपल्याला तिथे पाहायचंय. जागतिक बँक, त्याची कार्यपद्धती, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, या सगळ्या गोष्टी पण आपल्याला पाहायच्या आहेत पेपर नंबर 4 मध्ये. तर पेपर नंबर 4 आहे जागतिक राजकारण. पेपर नंबर 5 पाश्चिमात्य राजकीय विचार. युरोप आणि अमेरिकेतल्या विचारवंतांचा अभ्यास आपल्याला आहे. 15व्या शतकातल्या मॅकिवेली पासून आत्ता अजून हयात असलेल्या विल किमलिका पर्यंत सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मॅकियावेली किंवा मॅकिवेली हा चतुर कपटी म्हणून प्रसिद्ध होता. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना महाराष्ट्राचा मॅकिवेली असं म्हणतात. त्यामुळे मॅकिवेली हे एक वेगळं पात्र आहे. ते काय आहे ते आपल्याला पेपरच्या सुरुवातीलाच पाहायचं. जॉन लॉक हा ब्रिटिश विचारवंत, हा उदारमतवादाचा जनक मानला जातो. जॉन स्टुअर्ट मिल, रॉल्स, मार्क्स, ग्रामसी, सिमॉन दी बोहा हे फ्रेंच स्त्रीवादी विचारवंत. सेकंड सेक्स या प्रसिद्ध पुस्तकाची लेखिका, त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. स्त्रीवादासंबंधी तिने जे काही वेगळे विचार मांडले ते अभ्यासायचे. विल किमलिका कॅनेडियन उदारमतवादी, बहुसंस्कृतीवाद या विचाराचा विकास यांनी केला. तर हे 8 वेगवेगळे विचारवंत आपल्याला अभ्यासायचे. आता पेपर नंबर 6 तुलनेने सगळ्यात सोपा, कारण आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रातल्या इथल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात. तर याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली याच्या संबंधी ऐतिहासिक आढावा घ्यायचा आहे. इथे अनेक चळवळी झाल्या, त्याच्यामध्ये मग ब्राह्मणेतर चळवळ होती, दलित चळवळ होती, ब्राह्मणांच्या सुधारणेच्या चळवळी झाल्या. तर या सर्व चळवळींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठीची चळवळ 1960 पर्यंत, म्हणजे 1 मे 1960 पर्यंत ही चळवळ चालू होती. 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि चळवळीचं उद्दिष्ट सफल झालं. महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे विभाग आहे, आपण ते पण आपल्या ग्रुपमध्ये पाहिलंय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. तर यापैकी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व मिळवलं आणि बाकीच्या भागांकडे दुर्लक्ष केलं. पश्चिम महाराष्ट्राचाच केवळ विकास झाला.
तर हा आहे प्रादेशिक असमतोलाचा प्रश्न. त्यामुळे विदर्भाचे लोक नेहमी नाराज असतात, मराठवाड्याचे लोक नाराज असतात, कोकणातले लोक नाराज असतात आणि ते नेहमी असं अपेक्षा करतात स्वतंत्र निघून बाहेर पडण्याची, फुटून जाण्याची अपेक्षा ते करतात. तर हा प्रादेशिक असमतोलाचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात सोपा चॅप्टर म्हणजे जो तुम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वी मध्ये केव्हा तरी पाहिला असेल, शासन व्यवस्था, विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्री, न्याय व्यवस्था आणि शेवटचा चॅप्टर आहे तो पुन्हा प्रत्यक्ष राजकारणाशी संबंधित जात आणि राजकारण. प्रभुत्वशाली जात, मराठा ही महाराष्ट्रातली प्रभुत्वशाली जात मानली जाते. तर या जातीचं राजकारण काय आहे, दलित राजकारण काय आहे आणि ओबीसी राजकारण काय. ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस, इतर मागास वर्ग, तर हे सर्व आपल्याला पेपर नंबर 6 मध्ये पाहायचं आहे. प्रत्येक पेपरचे 4 मॉड्यूल्स आहेत. म्हणजे तुम्ही सिलेबस पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. 4 मॉड्यूल्स नवीन शब्द वापरतायत, चॅप्टर्स म्हणा तुम्ही. म्हणजे 3 पेपर्सचे मिळून 12 चॅप्टर्स होतील. साधारणपणे एका चॅप्टरला आपल्याला 7 ते 8 दिवस देता येईल. एका चॅप्टरला 1 आठवडा असं धरून चाला. तर या गतीने आपलं काम चालू राहील. फक्त त्याच्यासाठी अर्थातच तुमचं सहकार्य हवं आणि तुमची तेवढा इंटरेस्ट पण हवा. आता ऑनलाईन एज्युकेशन, आता हे कधीपर्यंत चालेल की नाही नाही सांगता येत, पण सध्या तरी आपण या मार्गाने जातोय. जुलै महिना तरी कॉलेज सुरू होत नाही असं दिसतं, कारण काल परवाच एक अनाउन्समेंट ऐकली की 12 ऑगस्ट नंतर रेल्वे चालू होणार आहे, लोकल रेल्वे चालू होणार आहे. तोपर्यंत कॉलेजेस चालू होतील अशातला भाग नाही. पण आपण आपला वेळ वाया कशाला घालवायचा, तर आपण ऑनलाईन एज्युकेशनला सुरुवात केली. तर ही एक माझ्या दृष्टीने मला तरी असं वाटतं की एक चांगली संधी आहे. उत्तम दर्जाचा अभ्यास याच्यामुळे आपण करू शकतो. याला अनेकांचा आजही विरोध आहे. अनेक कारण ते सांगतात. काही शिक्षक आमच्या मीटिंग्समध्ये आम्ही बघितलं की असं म्हणतात की विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया एरवी तुम्हाला दिसतात. म्हणजे तुम्ही काहीतरी बोललात तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया दिसतात आणि त्याच्याप्रमाणे मग पुढचं लेक्चर तुम्हाला प्लॅन करता येतं. इथे ते दिसणारच नाही, इथे ते समजणारच नाही. पण काही जणांच्या खूप चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया आहेत आणि आपणही ते ग्रुपमध्ये पाहिलंय की कितीतरी तऱ्हेने एखाद्या प्रश्नाची चर्चा करता येते. प्रेझेंटेशन्स टाकता येतात, ऑडिओ टाकता येतो, व्हिडिओ टाकता येतो आणि कोणत्याही वेळेला तुम्हाला प्रश्न विचारता येतो. शक्यतो कुठली गोष्ट मिस होण्याचा प्रश्न राहत नाही. आता सुद्धा मला वाटतं 8-10 जण जॉईन झालेले आहेत, पण बाकीच्यांना सुद्धा नंतरही हे रेकॉर्डिंग पाहता येईल. हा त्याच्यातला महत्वाचा फायदा आहे. कष्ट आम्हालाही आहेत हे सगळं करायचं, डिझाईन करायचं, प्रेझेंटेशन्स करायचे, व्हिडिओ शोधायचे, पण मला वाटतं की ते आनंददायक कष्ट आहे. आता आणखीन एक प्रश्न असा निर्माण झालाय की ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे काय. झूम मीटिंग्स काही शाळांनी सुरुवात केली आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 लहान मुलं आपली युनिफॉर्म घालून कॅमेरा पुढे बसलेली असतात, मोबाईल पुढे किंवा कॉम्प्युटर पुढे बसलेली असतात. तर ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे केवळ झूम मीटिंग नाही. झूम मीटिंग्स केवळ घेत राहिल्यामुळे एक नवीन शब्द पुढे आलाय, झूम फटीग. म्हणजे झूमचा कंटाळा आलाय, वैताग आलाय, तेच 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 करत राहायचं आणि एका जागी बसून राहावं लागतं. व्हिडिओ ऑन केलेला असला की तुम्ही कुठे आहात कुठे नाही आहेत ते लगेच दिसतं. पण ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे केवळ झूम मीटिंग नाही, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याला टाइम लिमिट नाहीये.
त्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन्स देणार, ऑडिओ देणार, क्विजेस घेणार, पोल्स घेणार, फिल्म्स पाहायला सांगणार. फक्त एवढंच आहे, डिव्हायसेस वेगवेगळे तुम्ही वापरणार, पण त्याच्याबरोबर तुमच्या वह्या सुद्धा तयार ठेवा. ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जे मिळणार आहे ते तुम्ही लिहून काढायला सुरुवात करा, नोट्स काढायला सुरुवात करा. सेल्फ स्टडी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. झूम मीटिंग ही केवळ दिशा दाखवण्यासाठी आहे. आताची ही आपली पहिलीच मीटिंग आहे. पुढची 1-2 आठवड्यांनी आपण घेऊ, पण तोपर्यंत तुमची काही तयारी झालेली असली पाहिजे, तुमचे काही प्रश्न असले पाहिजेत. तर प्रश्नांसाठी, शंका विचारण्यासाठी आणि मग एखाद्या वेळेला आपण एखादं चांगलं गेस्ट लेक्चर ऑर्गनाईज करू शकतो. तर यासाठी झूम मीटिंग्सचा आपण वापर करू. सतत झूम मीटिंग असणार नाही, म्हणजे 6:30 ते 10 रोज झूम वरती क्लासेस होतील, जसं कॉलेजमध्ये टाइम टेबल असतं तसं. तर असं इथे शक्य नाही आणि त्याची गरज पण नाही. आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आपला नेहमीचा जो हिरवा कागद आहे अटेंडन्सचा, त्याच्यापेक्षा हे ऍप्स जास्त पॉवरफुल आहेत, जास्त लक्ष ठेवायला सोपं करणारी आहेत. पण अटेंडन्सला महत्व नाहीये. म्हणजे आज तुम्ही मीटिंगला काही जण आलेत, काही जण नाही आलेत. पार्टिसिपेशन आणि इंटरेस्ट, तुम्ही किती इंटरेस्ट घेऊन एखादी गोष्ट करणार. ठरवा तुम्हाला पुढे काय करायचंय, तुम्हाला खरंच हे करायचंय ना, जबरदस्तीने कुठली गोष्ट करू नका. आणि एकदा का तुम्ही मनापासून ठरवलं की मला TYBA करायचंय, शिकायचंय, चांगल्या पद्धतीने करायचंय, मग तुम्ही इंटरेस्ट घेऊ शका. सिनेमाचे रेफरन्सेस मी दिले आहेत. प्रत्येक सिनेमा, काही नवीन आले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो मी, मगाशी याची चर्चा केली आपण. प्रत्येक सिनेमा सिलेबसशी काहीतरी प्रमाणात संबंधित आहे. पुरुष हे नाटक जर पाहिलं तर दलित चळवळ म्हणजे काय, दलित चळवळीचा बाकीच्या समाजाशी कसा संबंध होता, हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. वेगळं काही सांगण्याची गरजच नाहीये मला. वासुदेव बळवंत फडके, पुरुष आणि घाशीराम कोतवाल, महाराष्ट्राचा पेपर समजण्यासाठी या 3 गोष्टी, हे 3 जर व्हिडिओज तुम्ही पाहिले तर खूप फायद्याचं ठरेल. आता मी हे स्क्रीन शेअरिंग बंद करतो आणि तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा. सर ऍडमिशन प्रोसेस वगैरे कधी चालू होईल? ऍडमिशन प्रोसेस आत्ता तरी म्हटलंय त्यांनी की सेकंड आणि थर्ड इयरचे क्लासेस ऑगस्ट पासून सुरू करा. पण आता परिस्थिती बदलत चालली आहे, त्याच्याप्रमाणे परत डिसिजन मध्ये चेंजेस होणार. तर ऑगस्टला आता चालू होईल असं वाटत नाही. काल काहीतरी UGCचा निर्णय होता की ऑक्टोबर पासून सेमिस्टर चालू करावं, तर ते अजूनही निश्चित नाहीये. हॅलो, आपल्याला प्रोजेक्ट पण असतील का, म्हणजे 5 सेमिस्टरला आणि 6व्या सेमिस्टरला पण? हो, प्रोजेक्ट आहे 6व्या पेपर मध्ये. हा, तर तो राज्यशास्त्राच्या पेपर मध्ये पण असेल आणि दुसरा विषय जो तुमचा असेल त्याच्यामध्ये पण असेल. 20 मार्काचा प्रोजेक्ट असेल. म्हणजे आपला महाराष्ट्राचा जो पेपर आहे त्याच्यावरती प्रोजेक्ट असेल. चालेल चालेल सर. कोण कोण जॉईन झाले? भागवत, स्मिता पाटील, उज्ज्वला नांगरे, संजू. यांचा व्हिडिओ चालू करा तुमचा, आता हरकत नाही चालू करायला. अरुणा हळदणकर, विनोद तेंडुलकर, सगळ्यांनी ऑडिओ व्हिडिओ चालू करायला हरकत नाहीये. हॅलो. हा सर, जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल आपल्या पुस्तकांचा किंवा काय, तर कोणती पुस्तकं आपण वाचू शकतो? हा, पुस्तक पेपर नंबर 4 ला आंतरराष्ट्रीय राजकारण, अरुणा पेंडसे आणि उत्तरा सहस्त्रबुद्धे यांचं एक पुस्तक आहे. आणि आपल्या साईटवर कुठले पेजेस त्याच्यातले वाचायचे ते पण मी दिलेलं आहे. तर त्याचे जर PDF मला मिळाले
तर मी ते पण पाठवतो. कारण आता ते पुस्तक माझ्याकडे आहे, पण तुम्हाला लायब्ररी किंवा दुकानं कुठेच ऍक्सेस नाहीये. मिळालं तर ते पहा. मी तुम्हाला त्या पुस्तकाचा एक फोटो पाठवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणतं पुस्तक आहे. पेपर नंबर 5 आणि 6 साठी अशोक जैनांची पुस्तक टेक्स्टबुक आहे ते. हो शेट ऍक्च्युली publications. अच्छा सेटचे का? कारण का मी आपल्या FY आपल्या ह्याचे होते ना TY चे मुलं, हा त्यांच्याकडून मी घेतलेले पुस्तकं. हा तर त्याच्यामध्ये कसं की मला ह्याची 5 आणि 6 ची पुस्तकं सेटची मिळाली. हा तर त्यातला मी वेस्टर्न पॉलिटिक्स थॉट हा पूर्ण पुस्तक वाचून काढलंय बर बर ऑलमोस्ट. तर ते झालंय. आणि फक्त मला ह्याच्यासाठी नाही मिळालंय की आंतरराष्ट्रीयचा हे होतं ना, आंतरराष्ट्रीय संबंध, हा मी ते पाठवतो तुम्हाला. त्याचाच एक हे आहे. बाकी तर मला ते आपल्या कॉलेजच्याच लायब्ररी मधून मला ते सेटची पुस्तकं त्यांच्याकडे होती, तर त्याला म्हणाले मला दे, कॉलेज चालू झालं की मी देईन म्हणून. हो हो हो. तर मग ते 2 पुस्तकं वाचू शकतो आपण ह्याच्यासाठी ना, आपल्या सिलेबससाठी. आणि मी तुम्हाला रेफरन्सेस पण देत जाईन. मराठी विश्वकोशामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. इतरही अनेक लेख आहेत. टॉपिक वाईज तुम्हाला मी देत जाईन. सागर, आणखीन काही प्रश्न? नाही सर. कुठे आहेस तू? मुंबईत आहेस का गावाकडे? गावी आहे. हा, ते हिरवळ दिसते मागे एकदम. हायवेच्या जवळ आहे का अगदी? नाही, सर्व्हिस रोड आहे, छोटा रोड आहे. हा हा हा. तुमच्याकडे काय तिथे हे नसेल, कोकणात का गाव कुठे? हा, कोकणात. तिथे नेट वगैरे नाही आहे. वायफाय आहे एक मार्केटला, तिथे मित्राच्या दुकानात, तिथे मी येतो. बर बर बर. ठीक आहे. म्हणजे जरी मीटिंगला तुम्ही काही अडचणींमुळे येऊ नाही शकला, तरी तुमचं ते रेकॉर्डिंग आहे ते मी नंतर ग्रुपवर टाकत जाईन. ते तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं तुम्ही बघू शकता. आणि जे रेफरन्सेस आहेत ते ग्रुपवर टाकत जातोच मी, तर ते तुमच्या सवडीने तुम्ही बघू शकता. याच्यात काही ओके सर. तसं वेळेचा काहीच प्रश्न नाही, कारण हे सगळ्यांकडे उपलब्ध असेल, कायम असेल असं नाहीच आहे. बरोबर आहे. कोण कोण मुंबईमध्ये आहे? हा बोल. हा सर ते मी पॉलिटिकल थॉट्स वगैरे वाचत असताना आहेत ना, हा त्याच्यामध्ये जॉन ह्याचा सॉरी ते ह्याचं आहे, जॉन लॉकचे वगैरे ते हेगल म्हणून आहेत जे हो विचारवंत. हो. तर त्यांचा पण काही बघावा लागेल किंवा वाचावं लागेल का? कारण का त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट त्यांनी जी काय विचार मांडले त्याच्या विरुद्धात त्यांनी काही विचार हे केलेले आहेत. हो हो. त्याचा पण आपल्याला काही वाचावं लागेल का? हा, हेगेल संबंधी म्हणजे हेगेल सिलेबस मध्ये नाहीये, पण मार्क्स समजायचा तर हेगेल थोडासा वाचावा लागतो. त्यामुळे हेगेल बरोबर. वाचायला हरकत नाही. हेगेल हा जर्मन विचारवंत होता आणि मार्क्स त्याला गुरुस्थानी मानल्यासारखं मानायचं. अर्थात मार्क्सने त्याचे विचार घेतले नाही. ते असं म्हणतात की हेगेलनी माणसाचं चित्र काढलं, पण ते खाली डोकं वर पाय असं, आणि मार्क्स असं म्हणतो की मी ते सरळ करण्याचा प्रयत्न करतो. तर हे दोघांच्या मधलं रिलेशनशिप होत. दोघंही जर्मन, पण हेगेल मागच्या पिढीतला आहे, मार्क्स त्याच्या पुढच्या पिढीतला आहे. आणि आपल्याला ते ह्याचा माओवादी पण ते मार्क्स याच्यामध्ये पण मी वाचत होतो. हा तर ते माओवादी वगैरे तर ते कसं की चीन मधले होते ते. हो हो. हा, तर मग आपल्याला ते पण बघावं लागेल का? कारण का जर का मार्क्सचे सगळे कन्सेप्ट समजायचे असतील तर मग त्यांचा पण अभ्यास करावा लागेल का? हो हो हो. म्हणजे ते ओघाने येणारच आहे की मार्क्सवाद, मार्क्स नंतर लेनिनने त्याचा विकास केला, स्टॅलिनने त्याचा विकास केला, आणि इकडे चीनमध्ये माओनी स्वतःच्या पद्धतीने केला. माओ झेडॉंग हा चीनचा लीडर होता आणि त्यांनी जे मांडलं त्याला माओवाद असं म्हणतात. आज नेपाळमध्ये सगळे माओवादीच सत्तेवरती आहेत. नेपाळ एकीकडे एक पूर्वी राजेशाही व्यवस्था होती आणि ते स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणवायचे, पण आता त्यांनी कॉन्स्टिट्यूशन बदललं
आता ते कम्युनिस्ट झालेले आहेत आणि सेक्युलर नेशन म्हणून जाहीर केलंय आणि तिथे माओवादी सत्तेवरती आहेत. मग आता सर जर का ह्याचा विचार केला असं तर मग चीनमध्ये आता हुकुमशाही आहे की लोकशाही आहे? कारण का हुकुमशाही तिथे आहे. तर एकच पक्ष आहे ना. चीनमध्ये एकच पक्ष आहे आणि हुकुमशाही आहे आणि दहशत इतकी आहे, म्हणजे आत्ता आलेला प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला सांगतो की आपण एक कॉलेजचा वेबिनार ऑर्गनाईज केला होता. मला वाटतं तू होतास त्याच्यामध्ये. हो सर, मी होतो. तुम्हाला दिसलं स्क्रीनवरती. हम्म. तर बाकीच्यांपर्यंत मला वाटतं ते गेलेलं नसेल किंवा काय वेळ नसेल कोणाला, पण ते YouTube वरती आहे, ते पहा तुम्ही. तर तिथे आम्ही काही चीनच्या लोकांना पण बोलवायचा प्रयत्न केला. त्यांच्याशी जेव्हा कॉन्टॅक्ट झाला तर तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की आम्ही काही बोलू शकत नाही. ते सरकारच्या संदर्भात तर एक शब्दही आम्ही काढणार नाही, आमचा एक्सपिरियन्स पण आम्ही शेअर करणार. म्हणजे एवढी दहशत लोकांना, करोनाच्या दहशतीपेक्षा सरकारची दहशत तिथल्या जास्त आहे. तर चीनमध्ये हुकुमशाहीच आहे. त्यामुळे ते फिगर्स पण जे काही खरं घडतंय जगाला कळू देतच नाहीये. त्यांना जेवढं सांगायचंय तेवढंच फक्त ते क्लोज करतात. मग सर मला असा प्रश्न आहे की आताच्या ज्या भारताच्या सिच्युएशन प्रमाणे आता आपण जे काय करतोय किंवा आपलं सरकार करतोय तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे आता काय ऍक्शन घेतली पाहिजे अशा वेळी? नाही, आता जे काय दिसतं ते प्रत्येक राज्य सरकार आपल्या पद्धतीने काम करताना दिसतं आणि राज्य सरकारच्या पलीकडे प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक ग्रामपंचायत आपले आपले नियम लागू करते, आपल्या आपल्या पद्धतीने काम करते. ते आणखीन थोडंसं सगळं कन्सॉलिडेट होईल. पण चॅलेंज तर चांगल्या प्रकारे केलेलं आहे, स्वीकारलेलं पण आहे. कारण आपला डेथ रेट अजूनही बऱ्यापैकी कमी आहे. हो. म्हणजे अमेरिकेकडे बघितलं तर आपली अवस्था खूपच चांगली आहे. इंग्लंडकडे बघितलं तर आपली खूपच चांगली आहे. पण न्यूझीलंड दुसऱ्या टोकाला उदाहरण आहे. तिथे कोविड फ्री झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या देशात आता एकही रुग्ण नाहीये. किंवा तैवानचं आणखीन एक उदाहरण आहे. बरोबर. तर आपल्याला आपण ठरवायचं की अमेरिकेकडे बघायचं का तैवानकडे आणि न्यूझीलंडकडे बघायचं. आणि महत्वाचा प्रश्न सरकारपेक्षा लोकांमध्ये आहे. म्हणजे मी अजूनही बाहेर पडलो तर ते मास्क काढून थुंकणारे वगैरे लोक बघतो. हो, बरोबर. काय होणार आहेत, म्हणजे आरामात थुंकत फिरतात. बरोबर. तर त्यांना हे जर चालू राहिलं, आता जे रस्त्याच्या कडेला वस्त्या आहेत त्याच्या अडचणी आहेत हे खरं आहे, पण ते एकही जण मास्क लावताना दिसत नाही. बरोबर. ते म्हणतात की तुम्ही घरात लावत नाही, आमचं हेच घर आहे. तर त्यांचा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स वाढणार आहेत. बरोबर. आपल्याकडची प्रचंड लोकसंख्या आणि दारिद्र्य, अशिक्षितपणा हे सगळ्या अडचणी आहेत. विनोद, काय प्रश्न तुझे? ऐकू येतंय सगळ्यांना? गॅलेक्सी 14 असं दिसतंय. तुमचं नाव काय? गॅलेक्सी. तर तुम्हाला कसं दिसत असेल मला माहित नाही. मला इथे दिसतंय ते गॅलेक्सी 14 फोनचं नाव दिसतंय. त्याला पण माहिती नसेल की त्याला गॅलेक्सी 14 दिसतंय राव तिथे. नाही नाही, नाव काय काय कळलं, ऐकू येतंय. नाव काय? अनम्यूट करा, अनम्यूट करा. म्यूट त्याला कळत नाहीये ते मला वाटतं. अशोक भंडारे नाव आहे. अशोक भंडारे. अच्छा. तर कसं वाटतंय तुम्हाला ग्रुपमध्ये मी जे जे काही टाकतोय? ठीक आहे ना, आपण त्या दिशेने जाऊया ना त्याच पद्धतीने. फक्त तुम्ही पार्टिसिपेट व्हायला शिका. जे काही प्रश्न टाकतो, क्विज टाकतो त्याची उत्तर द्या. कोणाचा तरी आवाज येतोय. टीव्हीचा आवाज येतोय. थोड्या काळापुरतं म्यूट करा, म्हणजे आवाज बंद होईल. आणि सर ते आज तुम्ही प्रश्न टाकले प्लॅटो, एरिस्टॉटल आणि काय नव्हतं सॉक्रेटिस.
सॉक्रेटिस. तर सॉक्रेटिस हे प्लॅटो हे त्यांचे शिष्य होते ना? हो, सॉक्रेटिस आणि सगळ्यात ओके. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आणि हा, आणि प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल. अरिस्टॉटल. प्लेटो हा सॉक्रेटिसचा भक्त होता, पण अरिस्टॉटल प्लेटोचा शिष्य आहे, पण तो त्याला विरोध करायचा. ओके. प्लेटो आणि अरिस्टॉटलचे विचार जुळत नव्हते. हम्म. तर ती एक साखळी आहे, ग्रीक विचारवंतांमधली ती मोठी साखळी आहे, सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल. मी उत्तरामध्ये त्यांचे जन्म मृत्यू दिनांकासहित सगळं दिलंय, ते बघा. हो. आणि आणखीनही रेफरन्सेस आहेत, ते पण वाचा. तर इथे आणि सर, महत्वाचं हा बोला. हा बोल बोल. ऍक्च्युली तुम्ही ते टाइम लाईनचं हे सांगितलं, एक व्हिडिओ पाठवलेला टाइम लाईनचं. हो हो. तर मला एक प्रश्न होता की आपलं जसं की प्राचीन युग आणि मध्ययुग आणि आधुनिक युग, हा तर ह्याची कोणत्या शतकापासून सुरुवात होते? हा इसवी सन 5व्या शतकापर्यंत, म्हणजे त्याच्या आधीची सगळी वर्ष. किती मागे जाऊ तिथपर्यंत, माणसाची सुरुवात झाली तिथपासून इसवी सन 5व्या शतकापर्यंत. इसवी सन म्हणतोय त्याला इसवी सन प्राचीन, पूर्ण. इसवी सन पूर्व नाही, इसवी सन 5वं शतक, म्हणजे ओके. आजपासून 1500 वर्षापूर्वी 1500 वर्षापर्यंत. तिथपर्यंत प्राचीन काळ होता. ओके. 5वं ते 15वं शतक हे मध्ययुग मानलं जातं. ओके. आणि 15व्या शतकापासून ते आतापर्यंतचा सगळा काळ याला आधुनिक युग असं म्हणतात. ओके. आता काही जण पोस्ट मॉडर्न असं पण म्हणायला लागले की आता आधुनिक ओके. युगाच्याही आपण पलीकडे गेलो आणि आता उत्तर आधुनिक युग सुरू झालंय, पोस्ट मॉडर्न वर्ल्ड असं म्हणतात. ओके. तर इतिहासाचे 3 भाग आहेत. तुझी खेळण्याची प्रॅक्टिस चालू आहे का रे? कशी करतो आता संजय? सर, हा सर, मी कांदिवलीलाच आहे, सेंटर मध्ये. कांदिवलीलाच आहे? अच्छा. आम्हाला बाहेर नाही सोडलं अजून. हा 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 हा. कुठलं सेंटर म्हणजे? ऍथलेटिक असोसिएशन अच्छा कांदिवली अच्छा. सर. हा हा हा. म्हणजे ग्राउंड वरच आहे तू तिथे? हो, ते हॉस्टेलमध्येच आहे. बर बर बर. सर, हा हॅलो. बोला. सर, ते इसवी सन पूर्व जरा एकदा सांगा ना. ते केलं ना, हा कालचे सेशन तुम्ही टेलिग्राममध्ये सांगितलं होतं मी, इसवी सन पूर्व आणि इसवी सन पूर्व नंतर. जरा आवाज नीट येत थोडंसं नाहीये. इसवी सन सर. हॅलो. हॅलो. इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर, इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतरचा जो आहे ते हा जरा समजून घ्यायचं होतं. हा हा हा. आत्ताचा जो काळ आहे सध्याचा 2020, आज आता किती, 27 जून 2020, हा इसवी सन असं आपण म्हणतो. इसवी म्हणजे ईसा मसीह म्हणजे जीसस. जीससच्या जन्मापासून असं ते एक गृहीत धरलेलं आहे. तर जीससचा जन्म झालाय ऍक्च्युअली 4 BC, पण ते असं एक गृहीत धरलं जातं की ईसा मसीहच्या किंवा जीससच्या जन्मा आधीचा काळ आणि जन्मानंतरचा काळ, बाकीचं सगळं सोडून द्या. 220 वर्ष आज झाली, त्याला इसवी सन म्हणतात. तर 220 वर्षाच्या पूर्वी जे टाइमलाईन जर तुम्ही एक काढली तर तुम्हाला 0 to 2020 असं एक दिसेल. तर 0च्या मागचं वर्ष तुम्ही कसं मोजणार? तर त्याला म्हणतात इसवी सन पूर्व. इसवी सन पूर्व 1, 2, 3, 4. अरिस्टॉटलचं मी उदाहरण दिलं होतं. तर इसवी सन पूर्व 384 मध्ये तो जन्माला आला, इसवी सन पूर्व 322 मध्ये त्याचा मृत्यू झाला. असं ते कॅल्क्युलेशन आहे, उलट कॅल्क्युलेशन आहे. लक्षात येतंय इसवी सन आणि इसवी सन पूर्व? हो. पूर्वचं लक्षात आलं, इसवी सन नंतरचं लक्षात आलं, पूर्वचं लक्षात येत नाही. ते मागे उलट काउंट करत जायचं का? की हा, मागे काउंट करायचं ना.
म्हणजे आपण निगेटिव्ह काउंट नाही करणार, -1 -2 असं म्हणत नाही. आपण काय म्हणतो, इसवी सन पूर्व पहिलं शतक, इसवी सन पूर्व दुसरं शतक, असं हा आपण. हा म्हणजे ऍड ऑन करत जायचं, हा, ऍड करत जायचं. हो हो हो, तुम्ही ते व्हिडिओ पहा ना, त्याच्यामध्ये अगदी ग्राफिकली ते सगळं एक्सप्लेन केलंय. आणि मी जे डायग्राम पाठवलाय त्या हा. डायग्राम मध्ये पण सगळं क्लिअर होतंय. ओके सर. हा, मुंबईत कोण कोण आहे, मुंबईच्या बाहेर कोण कोण आहे? मी मुंबईतच आहे, वर्क फ्रॉम होम. अच्छा, मी पण मुंबईमध्येच आहे. हा 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 हा, मी पण मुंबईमध्येच आहे सर. अच्छा. आणि यात तिघी मुली दिसत आहेत मला, स्मिता पाटील, उज्ज्वला नांगरे आणि अरुणा हळदणकर. तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला स्वतःला आणि बोला. सर मी गावी आहे, कुठल्या गावाला? जळगाव. जळगाव. हा, तूच उत्तर महाराष्ट्र लिहिलं असतील. हो. मग आता आपल्या आपल्या वया करा आणि सुरुवात करा अभ्यासाला. हो. हो सर. आणि काही प्रश्न असतील तर लगेच विचारायचे. आणि व्हॉइस मेसेज पण तुम्ही करू शकता, सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला करा, जेव्हा नेटवर्क मिळेल, जेव्हा वेळ मिळेल. पण कंटिन्युअस काहीतरी अभ्यास करत राहा. आणखीन कोणाला काही विचारायचं? सर आता आपला पेपर पॅटर्न जो आहे हा, तो मागच्या वर्षीचाच असेल ना? हो हो, म्हणजे पेपर पॅटर्न तोच असेल. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार ना? नाही नाही, चेंजेस नाही. आता चेंजेस करायला कोणाला वेळच नाहीये ना, कोणी एकत्र येऊ शकत नाही. आता सध्या या वर्षात बदल असं काहीच होणार नाही. जे मागच्या वर्षी होतं तेच चालू राहील. आणि सर परीक्षेचा कालावधी काय असणार तरी त्यातले म्हणजे प्रश्न तसं वगैरे काही उत्तर येण्यासारखं नाहीये, पण परीक्षेचा कालावधी काय असणार सेम? हा सर. परीक्षेचा कालावधी म्हणजे आता 5व्या सेमिस्टरची परीक्षा कधी होईल असं म्हणायचं तुम्हाला? हा नाही सांगता येत आता, निश्चित काहीच सांगता येत नाही. म्हणजे कॉलेज कधी सुरू होईल हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. हा. आपण आपली तयारी करून ठेवू. Yes, sir. कॉलेज एकदा सुरू झालं की मग बाकीचे निर्णय होतील. सगळंच आदांतरी आहे, म्हणजे कोणालाच काही खात्रीने सांगता येत नाही. सर हा, ते प्रोजेक्ट कधी द्यायचा? प्रोजेक्ट आता तुम्ही पेपर नंबर 6चा तो द्यायचा आहे, महाराष्ट्र संबंधी. कॉलेज सुरू झाल्यावर की असं ऑनलाईन नाही होऊ शकत ना? हो, करा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही ऑनलाईन करा. एक तर तुम्हाला PDF करून अपलोड करता येईल. एक फॉर्म पाठवून त्याला अटॅच करून पाठवून द्यायचं. मागच्या वर्षीच्या सगळ्या मुलांनी तसंच केलं होतं. त्यामुळे मला सोयीचं झालं की लॉकडाऊनमुळे सगळं बंद झालं, पण माझ्याकडे सगळे प्रोजेक्ट होते. मला त्यासाठी कॉलेजमध्ये नाही जावं लागलं. तुम्ही साधा त्याचे पेजेसचे फोटो काढू शकता, किंवा मराठीतून टाईप करता येत असेल आणि सोय असेल तुमच्याकडे तर तुम्ही लिहू शकता. 10 पानं लिहायची आहेत फक्त. हा. जास्त मोठा प्रोजेक्ट करायचा नाहीये. छोटासा विषय घ्यायचा की तो एखाद्याने मनसे हा विषय घेतला, एखाद्याने शिवसेना घेतला, एखाद्याने काँग्रेसवरती केली, भाजपवरती केलं. महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधी एखादा विषय, ते आपण चर्चा करू. काय काय विषय घेता येतील ती यादी पण देतो तुम्हाला. अच्छा. हा, तर ते ऑगस्ट एंड पर्यंत केव्हा तरी तुम्ही सबमिट करा. ओके. हा, सर जो हॅलो. हा सर. हॅलो सर. हा, बोला बोला. सर बुक्स वगैरे म्हणजे लास्ट इयर आहे तो सिलेबस आहे, म्हणजे तीच पुस्तकं हो, वगैरे असतील ना सर? म्हणजे तीच पुस्तकं सपोज कोणी जवळच असला. तीच पुस्तकं वापरता येतील तुम्हाला. ओके. हा.
ठीक आहे, मग आणखीन काही नसतील प्रश्न तर मग थांबूया आपण. सगळ्यांनी आणखीन यायला हवं होतं, पुढच्या मीटिंगला येतील असं अपेक्षा करूया आपण. पण तुम्ही एवढे 11 जण काहीतरी दिसतायत मला इथे. काही जणांचं सर ते गावी वगैरे असेल तर नेटवर्क इश्यू कनेक्शन आहे, होत नाही, बरोबर आहे. हा त्यामुळे प्रॉब्लेम होतो. हा ठीक आहे, काहीच प्रश्न नाही. पण आपल्या ग्रुपशी संबंधित राहा आणि सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हो काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही त्याच्यावरही मांडू शकता, हो हो. इंडिव्हिज्युअली पण सांगू शकता. असं काही Yes, sir. मिलिंद, सो हॅलो, हा काय मिलिंद काय कंटिन्यू करूया का? काय करायचं हॅलो? continue? हॅलो. Any question? हा मिलिंद, हा काय बोलतोय? काय कंटिन्यू करूया की अजून काय क्वेश्चन असेल तर रेस करा, म्हणजे हो, आता कसं आहे की काही क्वेश्चन असतील तर आपण लिहून ठेवू आणि जेव्हा नेक्स्ट मीटिंग असेल तेव्हा आपण विचारू. बरोबर. नाही, प्रश्न तुम्ही केव्हाही विचारू शकता ना ग्रुपमध्ये. हो, ग्रुपमध्ये सरांनी बोलले ना टेलिग्रामला टाका, ऑडिओ मेसेज टाका, टेक्स्ट करा. हो हो कम्फर्टेबल हो, आहे तसं तुम्हाला English जेव्हा मध्ये केव्हा विचारा. प्रश्न विचारायचा तेव्हा विचारू शकता आणि मला जशी सवड मिळेल तसं त्याची उत्तरं देत जाईन मी. हो चालेल. Yes, sir. ओके. त्यांचं काही लोकं मीटिंगची नेट वाट करून बघत असतील, म्हणजे बसायची आता गरज net- नाही. बरोबर. मीटिंग्स आपण ठेवू मधनं जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल की एक काहीतरी पूर्ण झालंय आणि चर्चा करायची आता खूप, तर मग तसं तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण मीटिंग घेऊ. चांगलं आहे, म्हणजे पहिल्यांदा मी असं पाहतोय की सगळे पार्टिसिपेट होत आहेत मीटिंग मध्ये. Yes, sir. हॅलो सर, नमस्कार. हा, नमस्कार. खूप 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 छान वाटलं, खूप ऐकायला पण मस्त वाटलं. मी आधी ऐकूनच घेत होती, अच्छा पण अच्छा. खूप छान आहे. हा. खूप छान पैकी सांगताय. आताच आज आपली फक्त ओळखच झाली, म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही सांगितलं. मी उशिरा आली, हा हा हा, पण खूप छान वाटलं. बर. हा, खूप छान सांगितलं. मला जास्त समजून घ्यावं लागेल, मी समजून घेईन तुमच्याकडून. हो हो, काय केव्हाही तुम्हाला काय अडचण असेल हा, तर. नक्की नक्की. हो. हा हा सर. Okay, sir. We can. आपण थांबूया इथे. We can मला ते conclude. प्रश्न तर येत नाही सर. येस सर. थांबूया. हो हो सर. सर. Yes, sir. ओके ओके, Yes, sir. गुड Thank you. बाय. Thank you, sir. गुड नाईट. ओके Bye, ओके sir. सर. गुड नाईट Good सर. night. गुड नाईट सर. Good night to ओके all सर. of you. Thank you. Thank you, sir. धन्यवाद Thank you, सर. sir. थँक्यू.